प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झाले। ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीत आणलं जाणार आहे। रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी निवडक व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय। ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। संपूर्ण जगासमोर गुणवत्ता आणि सचोटीचा आदर्श निर्माण करणारे, कोट्यावधी मनांवर आपल्या प्रेरणादायी आचार आणि विचारांचा वस्तपाठ कोरणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा जीवन प्रवास वयाच्या 86व्या वर्षी थांबलाय। सर्वसामान्य कुटुंबियांचं कारचं स्वप्न पूर्ण करून नॅनो कारच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले टाटा यांच्या जाण्यानं उद्योग विश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तीची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ही चिंताजनक होती। प्रकृती खालावल्यानं त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे। आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनानं उद्योग विश्वासह संपूर्ण देश हळहळ व्यक्त करतोय। तर कसा होता रतन टाटांचा जीवन प्रवास पाहूयात। रतन टाटा यांचं पूर्ण नाव रतन नवल टाटा असे। 28 डिसेंबर 1937 ला मुंबईमध्ये पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। मुंबईतील चॅम्पियन शाळा तसेच शिमलातील बिशप कॉटन आणि न्यूयॉर्कमधील रिव्हरब्रेल कंट्री शाळेतून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं। न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलंय। 1990 मध्ये टाटा समूहाची सूत्र रतन टाटा यांनी हाती घेतली। 1991 ते 2012 आणि 2016 ते 17 असे दोनदा टाटा समूहाचं चेअरमनपद रतन टाटा यांनी भूषवलं। 1998 मध्ये भारतातील पहिलं स्वदेशी वाहन टाटा इंडिकाची निर्मिती केली। 2009 मध्ये सर्वसामान्यांचं चारचाकी घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1 लाखात नॅनो कार लॉन्च केली। 2012 मध्ये वयाच्या 75व्या वर्षी टाटा समूहातून त्यांनी निवृत्ती घेतली। रतन टाटांना महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। ऑस्ट्रेलियन सरकारकडून ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देऊन रतन टाटा यांना गौरवण्यात आलाय। त्यामुळे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झाले। याच संदर्भात राजकीय वर्तुळातून देखील राजकीय नेत्यांकडून रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली आहे। ही घटना दुःखद आणि मनाला चटका लावून जाणारी आहे। एक अनमोल दुर्मिळ रत्न हरपलं, भारताचा कोहिनूर हरपला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण एवढ्या मोठ्या उंचीवर असलेला माणूस एवढ्या जमिनीशी जुळलेला कसा असू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण रतन टाटाजी आहेत। आणि हा भारताचा, देशाचा, महाराष्ट्राचा अभिमान ते होते। एक जिवंत आख्यायिका होती ती। त्यांना पाहिल्यानंतर अनेक लोकांना ऊर्जा येईल। मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 12.5 कोटी जनतेच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी समाज उपयोगी केलेलं जे काम आहे, संशोधनाच्या क्षेत्रात केलेलं जे काम आहे, अशा सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं अतिशय पथदर्शी अशा प्रकारच्या आहेत। त्यामुळे रतन टाटा एक असं व्यक्ती आहेत की जे स्वतःपेक्षा समाजाकरता आणि देशाकरता जास्त जगले आहेत। अशा प्रकारचा व्यक्ती निघून जाणं हे या देशाचं फार मोठं नुकसान आहे। खरं म्हणजे त्यांची जागा कोणीच भरू शकत नाही। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांति मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना। टाटा ग्रुप की तरफ से प्रेस रिलीज दिया गया है। सुबह 10 बजे से लेके 3:30 बजे तक उनका जो पार्थिव शरीर है वो दर्शन के लिए एनसीपीए में रखा जा रहा है और पुलिस की तरफ से बंदोबस्त तो रहेगा, पर हमारा आप सबको अपील है कि जो लोग
वहाँ दर्शन के लिए आएंगे, वहाँ पे पार्किंग की सुविधा नहीं है, तो जो लोग आएंगे उनको यही पुलिस की तरफ से जो इंस्ट्रक्शंस दिए जाएंगे वो आप फॉलो करेंगे और जो पार्किंग है वहाँ पे ड्रॉपिंग पॉइंट से आपको आगे गाड़ी लेके जाने के लिए वहाँ पे ऑब्स्ट्रक्शन होगा। तो जो भी लोग वहाँ आना चाहते वो अपना पार्किंग की फैसिलिटी कहाँ पे अवेलेबल है वो देख के वहाँ पे आने की कोशिश करें। त्यामुळे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय। उद्योग सूर्याचा अस्त झालाय। रतन टाटा हे कालवश झाले। ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यामुळे उद्योग क्षेत्रातून आता हळहळ व्यक्त केली जाते। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। रतन टाटा यांच्या कुलाब्यातील निवासस्थानाबाहेरील या ठिकाणी आता रतन टाटा यांचं पार्थिव आणलं जाईल आणि त्या ठिकाणी व्यक्तींना या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन देखील घेता येणार आहे। त्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात रतन टाटा यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय। प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय। याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून देखील आता प्रतिक्रिया येऊ लागल्यात। रतन टाटा यांना ट्विट करत राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येते। ही दृश्य आपण पाहतोय। रतन टाटा यांच्या कुलाबातील निवासस्थानाबाहेरील या ठिकाणी काही वेळातच रतन टाटा यांचं पार्थिव आणलं जाईल आणि त्यासाठीच आता नागरिक देखील या ठिकाणी गर्दी केल्याचं पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। रतन टाटा यांच्या कुलाब्यातील निवासस्थानाबाहेरील या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी या निवासस्थानी आणलं जाणार आहे आणि त्यावेळी नागरिकांना काही निवडक व्यक्तींना या ठिकाणी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे। शासकीय इतमामात रतन टाटा यांचे अंत्यसंस्कार केले जातील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। त्याचबरोबर आज राज्यात 1 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर केला जाणार। त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे। रतन टाटा यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। तर टाटा समूहाचं रत्न हरपल्याचं सध्या पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहतोय। रतन टाटा यांच्या कुलाब्यातील निवासस्थानाबाहेरील याच ठिकाणी रतन टाटा यांचं पार्थिव आणलं जाणार आहे आणि याच ठिकाणी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं व्यक्तींना दर्शन घेता येणार आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे। चेतन, रतन टाटा यांचं दुःखद निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांना त्यांच्या निवासस्थानी आणलं जाणार आहे। या संदर्भात काय अधिक माहिती? निश्चितच एकंदरीत टाटा यांचं पार्थिव आहे ते माझ्या पाठीमागे असलेल्या कुलाबा येथील हलेका या निवासस्थानी आहे आणि आता आपण थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी मुंबई पोलिसांचं जे बँड पथक आहे ते पोहोचलेलं आहे। अर्थातच शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यामुळे आता राष्ट्रध्वजामध्ये त्यांचं पार्थिव आहे ते गुंडाळलं जाईल आणि इथून एक साधारणतः 1.5 तासानंतर सकाळी 10-10:30च्या दरम्यान हे पार्थिव आहे ते हलेका निवासस्थानाहून नरिमन पॉइंट येथील NCPA या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि 10:30 वाजल्यापासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत 5 तास जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना अंत्यदर्शन घेण्यासाठी हे पार्थिव NCPA मध्ये असेल। अर्थातच टाटा समूह इतका मोठा आहे, टाटा समूहाशी जोडलेले सर्वसामान्य नागरिक इतक्या मोठ्या संख्येने आहेत की लाखो लोकांची गर्दी आहे ती या अंत्यदर्शनासाठी उमटू शकते आणि याच कारणास्तव मुंबई पोलिसांनी NCPAचा संपूर्ण परिसर आहे तो आता कुठेतरी नो पार्किंग झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे। त्यामुळे कुठलंही वाहन या ठिकाणी आता सर्वसामान्य नागरिकांना पार्क करता येणार नाही। त्यामुळे NCPA पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा असं आवाहनही मुंबई वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे। आता तुर्तास आपण पाहिलं असेल त्यांच्या पार्थिवाच्या बाजूने त्यांचं पार्थिव ज्या वाहनातून निघणार आहे ते वाहन सजवण्यासाठी फुलं असतील ती या ठिकाणी आणली जात आहेत आणि एकूणच जर म्हणायला झालं तर आपण पाहू शकतो की आता जी रुग्णवाहिका थोड्या वेळापूर्वी आत आलेली होती ती बाहेर पडत आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये पुढच्या टाटा कुटुंबाशी निगडीत जी जवळची व्यक्ती आहे जे नातेवाईक आहेत रतन टाटांचा जो मित्र परिवार आहे
नजीकचा ते या हलेका या निवासस्थानी एक एक करून अंत्यदर्शनासाठी पोहोचत आहेत. 10:30 वाजल्यानंतर मात्र सर्वसामान्य नागरिकांना एनसीपीए या ठिकाणी त्यांचं पार्थिव आहे त्याचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दोन दिग्गज भाजपचे नेते आहेत, सरकारमधले मंत्री आहेत, ते या ठिकाणी दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या असल्या तरीही आशियाई परिषदेसाठी ते बाहेर असल्याने त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी पोहोचणं आज शक्य होणार नाहीये. मात्र दुपारी ज्यावेळी 3:30 वाजता एनसीपीए येथून ही अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि ही अंत्ययात्रा आहे ती वरळी येथील स्मशानभूमीत पोहोचेल. 3:30-4च्या दरम्यान टाटांच्या पार्थिवावरती या ठिकाणी पहिल्यांदा प्रार्थना करण्यात येईल. पारसी पद्धतीने 25 मिनिटांची ही प्रार्थना असते आणि त्यानंतर विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सुरक्षेचे कारण आहे त्यानिमित्त लाखो लोक जरी त्यांच्या अंत्ययात्रेत सामील होत असले तरी वरळी स्मशानभूमीमध्ये अवघ्या 200 मोजक्या लोकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे 200 लोकांच्या उपस्थितीतच या अंत्य संस्कार आहेत ते घडताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि एकूणच जर टाटांचा परिवार पाहिला, टाटा समूहातील कर्मचारी अधिकारी असतील किंवा त्यांच्याशी जोडलेले ग्राहक असतील, विशेषतः मुंबईमधील टाटांची जोडलेली जी नाळ आहे ती पाहता एनसीपीए पासून वरळीपर्यंत लाखो लोक रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि ज्या हालचाली आपण पाहतोय आता जे शासकीय इतमामात त्यांना कुठेतरी श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. त्यामुळे जे मुंबई पोलिसांची बटालियन आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे. आणि एकूणच जर आपण पाहिलं असेल आता थोड्या वेळापूर्वीच बँड पथक आतमध्ये गेलेलं होतं आणि आता एकंदरीत जी फायरिंगद्वारे कुठेतरी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल ते मुंबई पोलीसही आता या ठिकाणी हलेकाई निवासस्थानी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकिता. चेतन, खरं तर नागरिक मोठ्या संख्येनं या अंत्यसंस्काराच्या वेळी दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिसांचा या निवासस्थानाबाहेर कशा पद्धतीनं बंदोबस्त तैनात करण्यात आलाय? निश्चितच अंकिता मी दाखवू शकतो. पोलिसांचं जर म्हणायला गेलं तर काल मध्यरात्री ज्यावेळी ब्रिज कँडी रुग्णालयापासून जे पार्थिव आहे टाटांचं ते हलेका या निवासस्थानी आणण्यात आलं तेव्हापासूनच हलेका या निवासस्थानचा बाहेरचा जो बंदोबस्त आहे पोलिसांनी, कुलाबा पोलिसांनी तो वाढवलेला होता. आणि या ठिकाणी कुठल्याही खासगी वाहनांना सध्या थांबण्यास परवानगी नाही आहे. इतकंच नाही तर या परिसरामध्ये कुठलीही गर्दी जमू नये म्हणून माध्यमांव्यतिरिक्त आणि स्थानिकांव्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांना या पदपथावर थांबण्यासही मनाई करण्यात येत आहे. जेणेकरून अंत्ययात्रा निघेल त्यावेळी इथे कुठल्याही प्रकारची गर्दी जमू नये, कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की होता कामा नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत. स्वतः हलेकाईमधील खासगी सुरक्षा रक्षक आपण प्रवेशद्वारावर पाहत आहोत. आणि महत्वाचं म्हणजे काही केंद्रीय यंत्रणांमधीलही सुरक्षा रक्षक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि सध्या जे आपण हालचाल या ठिकाणी पाहतोय मुंबई पोलीस आहेत त्यांनी संपूर्णपणे हलेकाई सहित एनसीपीए पर्यंतचा ताबा घेतलेला आहे. वरळी स्मशानभूमीमध्ये सुद्धा मुंबई पोलिसांचं पथक पोहोचलेलं आहे. त्या ठिकाणीही आता तुर्तास तरी पूर्णपणे एकंदरीत तपासणी केली जात आहे. कारण दुपारनंतर साधारणतः 3:30 नंतरच्या अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्या स्मशानभूमीमध्ये दाखल होतील. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही एकंदरीत अंत्ययात्रेसाठी येऊन गेलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कॅबिनेट बैठकीनंतर या दोन्हीही व्यक्ती टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचू शकतात. अंकिता. नक्की चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तर रतन टाटा यांच्या अंत्यविधीसाठी 3:30 वाजेनंतर राज्यातील प्रमुख नेते हे उपस्थित राहणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.